जरी चतुर असले काही जण तरी मी पण महाचतुर आहे की आम्हाला आनंद आनंद त्या आरक्षणाने आरक्षण देऊन आमच्या लेकराच्या डोक्यावर बोलायला पाहिजे हा आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. नमस्कार, मी तुळशीदास भोईटे. पुढारी न्यूज ओपन फोरम, जिथं पुढारी बोलतात, ब्रेकिंग देतात, सरळ स्पष्ट प्रश्न असतात, बेधडक उत्तरांची अपेक्षा असते. सातत्यानं वेगवेगळे नेते येत असतात, पुढारी येतात, बोलतात. आज सुद्धा आपल्यासोबत सध्या सर्वाधिक चर्चेत असलेले मनोज जरांगे पाटील आहेत. आश्चर्य वाटेल, म्हणजे मनोजराव, आश्चर्य वाटावं असंच सर्व काही आहे की लोकसभेचे निकाल लागले, तुम्ही काही लोकसभा लढवली नाही, मात्र इलाका त्यांचा, धमाका तुमचा, असं झालेलं आहे. एकही उमेदवार ज्यांचा लढलेला नाही त्या मनोज जरांगे पाटील यांचीच या लोकसभेच्या निकालानंतर सर्वाधिक चर्चा सुरू आहे. नेमकं असं काय घडलंय मनोजराव? नमस्कार. पहिल्यांदा नाही, असं नाही, मी निवडणुकीत नाही आहे, माझा समाज पण नाही आहे दादा. आम्ही कधी सांगितलं नाही ना की याला पाडा किंवा त्याला निवडून आणा. आम्ही वैयक्तिक नावच नाही घेतलं. यावेळेस समाजाच्या खांद्यावरती जबाबदारी होती. हा, मात्र एक खरी गोष्ट आहे की माझ्या समाजाला, गोरगरीब समाजाला गृहीत धरलं जात नव्हतं. हा करोडोना माझा गोरगरीब मराठा समाजाला किंमत दिली जात नव्हती. त्यांच्या मताची भीती नव्हती. ह्यावेळेस मात्र एवढं झालं की मराठा समाजाला आव्हान केलं होतं की तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचं त्याला आणा, पण आपल्या मताची किंमत झाली पाहिजे. आपल्या गोरगरीब लेकरांचे, मराठ्यांच्या करोडांचे प्रश्न सुटले पाहिजेत. यासाठी कोणाला पाडा, कोणाला निवडून आणा, पण इतकं ताकदीनं पाडा ना ह्यावेळेस की मतालाच भेले पाहिजेत मराठ्यांच्या. आणि मात्र ते झालं, आणि ते झाल्याच्या नंतर माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लोकांना किंमत आली, हे मात्र सत्य आहे. पण या निवडणुकीत आम्ही कोणालाही पाडा म्हणलो नाही, प्रत्यक्ष नाव घेऊन किंवा निवडून आणा म्हणलेलं नाही. हे मात्र खरं आहे. ह्यावेळी जबाबदारी समाजाच्या खांद्यावरती होती. मी जर नाव घेतलं असतं याला पाडा, त्याला त्याने ताळात कोण राहिलं नसतं. नाव घेऊन जर सांगितलं असतं. तुम्ही सांगितलं नाही तेवढं नक्कीच तुम्ही केलं. म्हणजे एक प्रकारची राजकीय म्हणावी की सामाजिक ती चतुराई नक्कीच तुम्ही दाखवली, समाजहितासाठी दाखवली. मनोजराव, एक जरांगे फॅक्टर असा एक शब्द प्रचलित झाला यावेळी, तो नेमका तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल? की जरांगे फॅक्टर चालला मराठवाड्यात, भल्या भल्यांना घाम फुटला, घामच फुटला नाही, तो प्रचारात फुटलेला, निकालानंतर मात्र त्यांना मोठा दणकाच बसला. आणि केवळ मराठवाड्याच कशाला, राजकीय विश्लेषकांचं म्हणणं असं आहे की पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, नगर, नाशिक, जिथं जिथं जरांगे फिरले तिथे तिथं वारं बदललं आणि महाशक्तीला दणका बसला. नाही, हे बघा, मी माझ्या कार्यक्रमासाठी संवाद बैठका घेत होतो. माझ्या आरक्षणासाठी, माझ्या समाजाचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून मी फिरलो. पूर्ण महाराष्ट्रभर फिरलो मी. असा एकही जिल्हा नाही महाराष्ट्रातला की तिथं आम्ही फिरलो नाही. कारण समाजाच्या न्यायाचा प्रश्न होता. गोरगरिबांच्या, मराठ्यांचे पोरं मोठे व्हावेत. आम्ही का स्वप्न बघू नाही? आम्ही कुठं त्यांच्या राजकारणासाठी फिरलो? आम्ही कुठं ते पाडावत म्हणून फिरलो? आम्ही आमचा समाज जागा करण्यासाठी फिरलो. लोक म्हणत होते की मराठा एक होत नाही, दुसरं म्हणत होते मराठ्यांचा मतात रूपांतर होत नाही. असे अनेक वेगळे वेगळे आमच्यावर आरोप केले जायचे. आणि ते मला कुठंतरी खटकत होतं, माझ्या जीवाला लागत होतं की माझ्या समाजाला असं का हिनवतेत, एक होत नाहीत, कुठं मतात रूपांतर होत नाही. बलाढ्य समाज आहे मोठा या राज्यातला, म्हणून ते विखरून वेगळ्या वेगळ्या पक्षात होते. पण आमच्या लेकरं मोठे करण्यासाठी, त्यांच्या भविष्यासाठी आम्हाला कधीतरी एकत्र येणं गरजेचं होतं आणि मताचा धाक दाखवणं गरजेचं होतं. नसता हे आम्हाला असं भेटायचे की तुमची गरज नाही आम्हाला, त्यांची गरज आहे, मराठीची गरज नाही आम्हाला, त्यांच्या मताची गरज आहे. आज एवढी मराठ्यांच्या मतामुळे फजिती झाली की आता वाटायला लागलं मराठ्यांशिवाय पर्याय नाही. बस हेच गोरगरीब मराठ्यांना किंमत आणायची होती, म्हणून राज्यभर आम्ही आमच्या समाज जागा करायचं काम केलं. आणि त्यांचं स्वप्न साकार करण्यासाठी मी लढतोय. मग सगळ्या पक्षातला असणारा मराठा तेही आरक्षण घेऊन त्यांचे लेकरं मोठे होणार आहे. मी काय चुकीचं करत होतो? मी चुकीचं, मलाच विनाकारण कसला रंग लावला, कुठं जातीवाद करतो किंवा काय ओबीसी वाद केला, मी कुठं केला? असं काहीच नाहीये. मी माझ्या समाजाला न्याय देण्यासाठी फिरलोय आणि फिरणार आहे, पुढेही हटणार नाही. मनोजराव, तुम्ही म्हणता जातीवाद करत होतो असा आरोप झाला, मात्र जातीवाद कुठे केला असं तुम्ही म्हणताय. मात्र आता निकाल जे लागले ते अनेकांचा निकाल लावणारे ठरल्यात. 48 पैकी 45+ मिळवू असं म्हणणाऱ्या महायुतीला, भाजपच्या महायुतीला, सत्तेतल्या महायुतीला अवघ्या 17 जागांवर समाधान मानावं लागलंय. 30 जागा विरोधातल्या महाआघाडीला मिळाल्यात. एका जागी
काँग्रेसचा पाठिंबा असलेले, ज्यांनी काँग्रेसचा पाठिंबा दिलाय ते विशाल पाटील सांगलीतून निवडून आलेले आहेत. 54% खासदार महाराष्ट्रातले मराठा असल्याची आकडेवारी सुद्धा आता समोर आलेली आहे. नव्यानं निवडून आलेल्यांपैकी मनोजराव हा जातीयवाद नाही आहे की तुम्हाला असं म्हणायचं की या सर्वांना निवडून आणण्यासाठी किंवा निकालात जो मोठा निकाल लावलाय अनेकांचा त्यासाठी मराठाच नाही ओबीसी इतर समाजसुद्धा एकवटला. तुम्ही जे म्हणत होतात की गाव खेड्याकडं मराठा काय ओबीसी काय गुन्ह्या गोविंदानं एकत्रित नांदतात, या निवडणुकीत सुद्धा तसंच झालंय. गावखेड्यातला ओबीसी बांधव आणि मराठा बांधव एकत्र आहे. हे खरंच ह्या निवडणुकीनं सुद्धा उलट सिद्ध केलं की आम्ही जातीवाद आम्हाला नाही करायचा, तुमच्या जातीवादानं आमचं पोट भरणार नाहीये. हे काय हे राजकारण्या लोकांना सवय लागली जातीवाद जातीवाद मानायची. ही सरकारने जातीवाद घडून आणलेला आहे. ओबीसी मराठा जो विरोधाभास घडून आणला ही यांनी जाणीवपूर्वक घडून आणलेला आहे. परंतु यांना आमच्या गावखेड्यातल्या सगळ्या बांधवांनी सगळ्या जाती धर्माच्या नाशी चपराक दिली की आम्ही वेगळे नाही आहेत, तुमच्या राजकीय स्वार्थासाठी तुम्ही आमच्यात भांडणं लावायला लागलात. हे या महाराष्ट्रातल्या जनतेनं सिद्ध करून दिलेलं आहे. आणि आम्हाला आमच्यात भांडणं खेळायचे नाही आहेत, आम्हाला वाद करायचे नाही आहेत, एकमेकाचे मनं दुखवायचे नाहीत, एकमेकाला नाराज करायचं नाही. त्याचं कारण असं आहे की आम्हाला एकमेकाच्या सुखादुखात राहायला लागतं. हे काय पुढं मुंबईला आणि दिल्लीला राहणारे इथं आम्हाला रोज एकमेकाच्या सुखादुखात गावात राहावं लागतं, एकमेकाला मदत करावी लागते. यांचं ऐकून आमचं पोट भरणार नाही. हे सगळ्या जातीच्या गोरगरिबांनी ओळखून घेतलेलं आहे. गोरगरीब शब्द वापरतोय मी कारण मोठ्याला आमची गरजच नाहीये. मग त्यांचे असो किंवा आमचे मराठ्याचे असो, यांना गोरगरिबांची गरजच नाही. ह्यावेळेसही ते त्यांनी काय केलंय मोठ्या मराठ्यांनी हे गरीब मराठ्यांनी बघितलेलं आहे. त्यामुळे आमच्यात कसलाच दुरावा नाही, कसला जातीवाद नाही. हे जातीवाद हे त्यांनी भासवलेलं आहे. भाषणातून कुटाने करून किंवा त्यांचे कार्यकर्ते वापरून आणि त्यांचा वापर करून जाणीवपूर्वक महाराष्ट्रात जातीवाद यांनी दाखवलेला आहे, आमच्यात नाही. म्हणून एक कौतुक आहे तुमचं की तुम्ही विस्थापित आणि प्रस्थापित असे नवे शब्द या महाराष्ट्राच्या राजकारणात आणलेत. आताच तुम्ही जे म्हणत होतात कुठेतरी जे जातीवाद पसरवू पाहतात असा तुमचा आरोप सातत्याने राहिला आहे, त्या नेत्यांना त्या पुढाऱ्यांना मतदारांनी मराठी मतदारांनी एकवटून दणका दिला असं वाटतंय निवडणुकीत. ज्या राज्यातल्या काही नेत्यांना मातामाऊल्या कळत नाही आहेत किंवा अनेक काही जनता कळत नाहीये, शेतकरी कळत नाहीयेत, दुष्काळ असून सुद्धा त्याच्याकडे लक्ष द्यायचं कळत नाहीये, बहुतेक अशांना राईट कार्यक्रम समाजाने यावेळी दाखवला आहे. आणि माझ्या मराठ्यांचं मला कौतुक करावं लागणार आहे. मी जाहीरपणानं महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचं कौतुक करतो की स्वतःच्या लेकराच्या बाजूने उभा राहिले. कारण स्वतःच्या मताच्या जीवावर मराठ्यांच्या गोरगरिबांच्या मताच्या जीवावर जे लोक मोठे झाले होते ते अन्याय करत होते. आणि आता यांचं दडपण आपल्यावर ठेवायचं नाही. कोणत्याच राजकीय पुढाऱ्यांचं दडपण मराठ्यांनी घ्यायचं नाही. गोरगरिबांनी हे असं मराठ्यांनी ठसून मनामनात भरलेलं होतं. आपल्या मतावर मोठे झालेत, आपल्याच लेकरावर अन्याय करायला लागलेत. यांना आता आपल्याला जागा दाखवावं लागणार आहे, आपल्याला एकजूट दाखवावी लागणार आहे, मताची भीती दाखवावं लागणार आहे. आणि आपले लेकरं मोठं करण्यासाठी आपल्याला आरक्षणाच्या शांततेच्या या लढ्याच्या बाजूने उभं राहावं लागणार आहे. म्हणून राज्यातला सगळ्या विभागातला, मग विदर्भ असेल, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल, खानदेश असेल, मुंबई असेल, सगळ्या विभागातले मराठे ताकदीनं एका हक्कावर उभं राहिले. त्यामुळं मी मनापासून मराठा समाजाचा राज्यातल्या 6 करोड मराठ्यांचं कौतुक करतो आणि सगळ्या बांधवांचंही करतो की कुणीही अशांतता राज्यात पसरू दिली नाही. हे राज्य आपलं आहे, या राजकीय लोकांचं नाही. हे यावेळेस या राज्यातल्या जनतेनं सिद्ध केलं म्हणून सगळ्यांचंच मी मनापासून कौतुक करतो. तुम्ही एकीकडे कौतुक करताय, म्हणताय की खूपच समंजसपणे लोक वागलीत. दुसरीकडे अगदी भाजपचे काही नेते पुढारी न्यूजशी बोलताना सुद्धा त्यांनी पराभवासाठी मराठा फॅक्टर जरांगे फॅक्टरकडे बोट दाखवलं. गणेश हाके काय बोलले तेही तुम्ही ऐका. एकतर मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये मनोज जरांगेंनी जे महाराष्ट्रभर जे आंदोलन म्हणजे पेटवलं होतं, अर्थात पेटवलं म्हणण्यापेक्षा महाराष्ट्र विकास आघाडीतल्या काही नेत्यांनीच त्याच्या खांद्यावर बंदूक देऊन ते पेटवलं होतं. आणि ते इतक्या खोलपर्यंत गेलं की अगदी गावात वाड्या वस्त्यापर्यंत, अगदी जिथं मराठा समाजाची वस्ती आहे अशा तिथपर्यंत ते पोहोचवण्यात आलं. आणि असं बिंबवण्यात आलं की हे जे आरक्षण आहे त्या आरक्षण देण्याला भारतीय जनता पार्टी ही म्हणजे न देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचीच इच्छा नाही आहे, असेही आरोप होतात मनोजराव की मनोज जरांगे हे स्वतःच्या मनानं नाही तर शरद पवारांच्या अजेंड्यावर, शरद पवारांनी दिलेल्या स्क्रिप्टवर राहिले. त्यामुळेच
महायुतीच्या विरोधात, भाजप महायुतीच्या विरोधात वातावरण निर्मिती झाली आणि लोकसभेच्या निकालात त्याचा मोठा फटका सत्ताधारी महायुतीला बसला. अगदी उद्धव ठाकरेही तुम्हाला भेटून गेलेले, त्याचाही उल्लेख केला जातो. मनोजराव, काय उत्तर द्याल? हे मनानं ठरवतच नाहीत की आपण हल्ले केले, आपण आई बहिणीचे डोके फोडले. ह्या मंडपमध्ये आलं ना, व्यासपीठावर बसताना पहिल्यांदा ह्या फरशीवर सांडलेलं आई बहिणीचं रक्त दिसतं आम्हाला. हे त्यांना आणखी डोकत नाही वापरत. ते आणखीन तसलंच बोलणार हे होऊन तेव्हा. अरे काय याची रे स्क्रिप्ट फिफ्टर माया पुढं का कागद दिसला का? आणि जे वाचून बोलतो ना त्याचं काय का असू ध्यानातून जाईन सांगता सुद्धा येत नाही. इथं मनातूनच आग असायला लागते, मनातूनच स्वाभिमान अन्यायाच्या विरोधात असावं लागतं. इथं रक्तात जातीचं प्रेम असायला लागतं, जातीचं भविष्य असायला लागतं. इथं लोकांच्या डोळ्यातल्या गोरगरीब करोडो मराठ्यांच्या आलेले अश्रू ज्याला सहन होत नाही ते मनातून असावं लागते. ज्याला अन्यायच बघू शकत नाही ते मनातून असायला लागतं. कुठं वाचून फाचून किमान आपल्या एवढ्या मोठ्या उच्च मोठ्या व्यासपीठावर मीडियाच्या बोलणं सोपं नाहीये. हे मनातून असायला लागतं. कुठं स्क्रिप्टनं उत्तर देता येत नाहीत, हे मनातून असायला लागतं. आणि उगा नाव घेतात कोणाचं हे होते आणि ते होते. तुम्हाला येऊ नको म्हणलं का आम्ही इथं? तुम्हाला आमचे लोक धोपटायचे, डोके फोडायचे, इकडे यायचं नाही. तुम्हाला येऊ नका म्हणलं का कोणी इकडं? आणि तिकडं राहायचं आणि काड्या करायच्या. आमचे लोक फोडायचे, पत्रकार परिषदा घ्यायला लावायचे. असले कुठं नाही करणार तुम्ही. काय उत्तर देतो म्हणा कोण होतं ते? हो, मी जबाबदारीने बोलत असतो काही बोलताना. मला राजकारणात जायचं नाही, माझ्या समाजाला जायचं नाही. तुम्ही राजकारणात ढकलू नका. आता फजिती झाली. आमचा तुमच्यावर काही राग नाही, रोष नाही, विरोध नाही. आमचं ठरलेलं सगळ्या सोयरीची अंमलबजावणी द्या. मराठा आणि कुणबी एकच हा कायदा पारित करा. केसेस मागं घ्यायचं ठरलेलं ते घ्या. हैदराबादचं गॅजेट लागू करा. बॉम्बे गव्हर्नमेंटचं करा, सातारा गव्हर्नमेंटचं, जे आपल्या जे ठरलेलं आहे ते द्या. मी जाहीरपणानं सांगतोय, मला राजकारणात जायचं नाही, माझ्या समाजालाही जायचं नाही. तो आमचा रस्ता नाही. आमचं ध्येय आमच्या गोरगरीब मराठ्यांना आम्हाला मोठं करायचं, ते आरक्षण द्या. हे असल्या काड्या करत बसू नका. तुम्ही जर ते दिलं, हेच मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील. काय लफडं करायची गरज आहे का काही? हेच मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील. द्या तुम्ही आरक्षण ठरल्याप्रमाणे, ते द्यायचं नाही. आणि उलटे सुलटे प्रश्न विचारायचे, काही मीडियावरती बोलायचं आणि परत आम्हाला सांगायचं हे विरोधक आहे ते लिहून देतो. काय लिहून देतो कोण? आणि मी लिहून देणारच ऐकत असतोय कोणाचं? मी कोणाचाच नाही. जाहीरपणानं पुढारी चॅनलवर सांगतो, मी कोणाचाच नाही. मी फक्त माझ्या मराठा जातीचा. कोण नेता नाही, फाता नाही, मला काही समजत नाही. मी माझ्या समाजाच्या बाजूने आणि किती डावं टाकली तरी काही हरकत नाही. माझीच विनंती आहे पुढारी चॅनलच्या माध्यमातून जाहीरपणानं की शिंदे साहेबाला पण आहे आणि फडणवीस साहेबांना पण, आमचं ठरलेलं द्या. आम्हाला राजकारण करायचं नाही. हे मी तुम्हाला सावधान करायला लागलो. नसता एवढं आता मागचं वातावरण झाल्याच्या नंतर माझं जर कुणी असतं ना, त्याने अशा आभाळात उड्या आणल्या असत्या, ढगात उड्या आणल्या असत्या, पुढं अमकं करणार तमकं करणार. मी तुम्हाला सावध करायलोय, आम्हाला राजकारण करायचं नाही. आमचं ठरलेलं द्या. मी असं काड्या करायला लागले ना, परत मी तुम्हाला मग जाहीर सांगतो, मी असा खोटा ठोकीन ना तर तुम्ही ट्रॅक्टर लावून सोनाने बांधला ना, वडीला तरी वाढायचा नाही तुम्हाला. माया नादी लागू नका. मला पुढं जायचं नाहीये. मला ठरल्याप्रमाणे द्या. आणि तुम्ही जर ते नाही दिलं तर मात्र मी 288 उमेदवार मग उभा करणार आहे महाराष्ट्रात सगळ्या जाती धर्माचे. माझा नाविलाज आहे. मला गोर गरिबांना देणारं बनवावंच लागणार. मनोजराव, आत्ताच तुम्ही म्हणालात तसं विधानसभेला, आता लोकसभेला थेट राजकारणात न जाता तुम्ही जो मनोज जरांगे फॅक्टर दाखवून दिला असा आरोप होतोय, तसा प्रत्यक्षात 288 मतदारसंघामध्ये आता तुम्ही म्हणाल तसं थेट भाग घेऊन एक मोठा धक्का मराठी प्रस्थापित राजकारण्यांना देण्याची तुमची तयारी झालेली आहे का? नाही नाही, मी विरोध नाही करत बघा कोणाला. मी प्रामाणिकपणानं सांगितलेलं आहे, मला राजकारणात जायचं नाही, माझ्या समाजालाही जायचं नाही. कोणाला प्रस्थापितावरती आमचा रोष नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे की आम्हाला गोरगरीब मराठ्यांना मोठं करायचं. आमचं हक्काचं असणारं आरक्षण तुम्ही दिलं नव्हतं इतक्या दिवस, आता कसं काय मिळालं? मराठ्यांच्या कुणबी नोंदी कसं काय मिळाल्या? हे तुम्ही 60-70 वर्षात आम्हाला कमी न दिला, हे भांडण आहे आमचं. तुम्ही ते आम्हाला मिळून द्या. मी काय चुकीचं बोलतोय? आम्ही त्यांच्या विरोधात नाही. 288 उमेदवारही आम्हाला द्यायची आवश्यकता यांच्यामुळे पडायला लागली. मी बार सांगितलंय, मला तुम्ही हलक्यात घेऊ नका. तुम्ही मला आंदोलनात हलक्यात घेतलं होतं, तुम्ही मला राजकारणात सुद्धा हलक्यात घेऊ नका. तुम्हाला एकाला सुद्धा निवडून येऊन देणार नाही. मी जाहीर सांगतो, माझ्या गोरगरीब मराठ्यांचं तुम्ही वाटोळं करू नका. माझ्या गोळ्या घातल्यानं मारून टाकलं तरी मी गरिबांसाठी नाही हटू शकत. एवढे मराठ्यांचे 2 करोड पोरांना आरक्षण मिळालं. आज पोरं नोकऱ्याला लागायला लागले धडाधड. पोराला ऍडमिशन मिळायला लागले. झालं ना कल्याण कोणाचं आणि कोणाचं तरी.
कुठल्या ना कुठल्या तरी मराठ्यांच्या गोरगरिबाचंच कल्याण झालंय ना, हे मागतोय मी. तुम्ही मला विनाकारण राजकारणाकडे ढकलायला लागला. तुम्ही ढकलायला जबाबदारीत. मी पुन्हा तेच सांगतो, देवेंद्र फडणवीस साहेबाला आणि शिंदे साहेबाला आम्ही विरोधक मानलेलं नाही, शत्रू मानलेलं नाही. तुम्ही आमचं ठरलेलं द्या, तुम्हीच देत नाही. वरून तुम्हीच आमचे लोक फोडणार, त्यांना पत्रकार परिषदा घ्यायला लावणार, आम्हाला बदनाम करायचा प्रयत्न करणार, आणि तुम्ही आम्हालाच जातीवादी म्हणणार. कुठं जातीवाद केला आम्ही? द्या बरं एखादं उत्तर. आंतरवाली शांततेत मराठे बसले, डोके कोणी फोडले? तुम्ही. जातीवाद तुम्ही केला का आम्ही केला? बरं, आम्ही इथं आंतरवालीत बसलो उपोषणाला. आंदोलन राज्यात कुणी सुरू केले? ओबीसीच्या नेत्यानं. ओबीसीच्या गावखेड्यातल्या लोकांना मी दोषच देणार नाही, त्यांची काहीच चूक नाहीये. हे नेते फसवित. यांनी मोर्चे काढले, तेव्हा जातीवाद नाही दिसला. तुम्ही एक गठ्ठा मतदान करता तुमच्या जातीचा म्हणून, तिथं तुम्हाला जातीवाद नाही दिसत. आणि आम्ही एक गठ्ठा एखाद्याच्या मागे उभा राहिलो का आम्ही जातीवादी, ही कोणती भावना आहे? बरं, हे आंदोलन आत्ता सुरू आहे, चला जाऊ द्या, सोडून द्या. हे आंदोलन आत्ता सुरू आहे, इथून मागं जातीवाद नव्हता. इथून मागं माधव पॅटर्न कोणी आणला? मी आणला का? ती जातीवाद नव्हता का? काय बोलता राव? म्हणजे तुम्ही करता ते खरं. मराठा क्रांती मोर्चे नाही गेले त्यावेळेस प्रतिमोर्चे कोणी काढले? त्याला जातीवाद नाही म्हणत का? त्यावेळेस फक्त कोणी उत्तरं दिले नाही. दादा, मी तुम्हाला खरं सांगतोय, त्यावेळेस फक्त कोणी उत्तरं दिले नाही. मी फक्त प्रश्नाचं उत्तर ताबडतोब त्यांना देतोय, म्हणून ते जातीवाद म्हणायला लागलेत मला. मी नाही कोण घेत मराठ्यावरचा अन्याय. त्यावेळेसच हे उत्तरं दिली असती, ही आज वेळ आली नसती. मी मराठ्यावर अन्याय केलेला मी सहन करत नाही. ओबीसी विरुद्ध मराठा वाद तुम्ही लावायचा आणि मराठ्यावर ती पापाचा खापर फोडायचे. कोणची शाळा शिकवता तुम्ही कोणाला? ते झाले गेले दिवस, आता ते मराठ्यांना येड्यात काढायचे. इथं माझी जात आता एक झालेली आणि मी माझ्या जातीला न्याय देणार आहे. मी मरायला तयार आहे, इथं बसलोय मी. मी आंतरवाली ते तुम्हाला मला काय गोळ्या घालायच्या त्या घाला, काय मारायचं तर मारा. मी मराठ्यांपासून 1 इंच हलू शकत नाही. मी माझी इमानदारी नाही ऐकू शकत. तुम्ही किती ताकद लावा, मी नाही माझ्या मराठ्यांसाठी माझी इमानदारी ऐकू शकत. माझ्या समाजाला माझी निष्ठा आहे. माझ्या समाजाला मी दैवत मानतोय, मायबाप मानतोय. त्या मायबाप मानण्याला समाजाला मी नाही गद्दारी करत. तुम्हाला काय करायचं तर करा, माझं ठरलेलं द्या. मी आणखीन सावध करतोय तुम्हाला, जे ठरलेलं आहे ते समाजाला सगळं द्या. मला राजकारणाकडे जायचं नाही. नसता मी मात्र तुम्हाला सोडत नाही. वापरा का ताकद वापरायची. मनोजराव, तुमचा हा संताप, तुमच्या भावना सर्व समजू शकतो. मात्र दुसरीकडे असाही आरोप होतो, भाजपचे नेते असं म्हणतात, अहो मराठा आरक्षण दिलं ना, मराठा आरक्षण दिलं, कायद्यानं दिलं, तरी सुद्धा मनोज जरांगे पाटील का आता भांडतात आहे? कशासाठी त्यांचा उद्वेग आहे? कशासाठी संताप आहे? तिथंच ते म्हणतात की शरद पवारांची सुपारी घेऊन शरद पवारांच्या अजेंड्यावर मनोज जरांगे पाटील काम करतात. आज शिंदे साहेबाचे म्हणत होते, नंतर म्हणले फडणवीस साहेबच माग आहेत, नंतर म्हणले शरद पवार साहेब आहेत, नंतर म्हणे राज ठाकरे साहेब आहेत. यांना कुणीच सापडलं नाही, कारण यंत्रणा त्यांच्याकडे चौकशा करायच्या. नंतर म्हणले नाही राव, हे नाहीत माग, बहुतेक काँग्रेस असन. नाही म्हणले काँग्रेस नसन, बहुतेक बच्ची कडू वाटतं. नंतर म्हणले नाही ते बी नाहीत माग, ते दुसरे कोण पक्षाचं नाव घेतलं ते येत म्हणे. अहो, यांची एवढं तरी यांना पाहिजे, राजकारण कशात करावं, आंदोलनात करावं का राजकारणात करावं. यांना जर ह्या 2 बाजूच कळणार, राजकारण म्हणजे काय, समाजकारण म्हणजे काय. समाजकारणाचे डाव, राजकारणाचे डाव समाजकारणात वापरायला लागले. ते राजकारणातले डाव आहेत अशा आरोप करायचे. इथं प्रामाणिकपणानं स्वतःचं रक्त जाळून जीवाची बाजी लावून करोडो मराठा समाज रस्त्यावरती आहे. यांचं हे माझ्या पाठीशी आहेत, ते नाहीत. आणि मी त्यांना कोणाला सोडत नाही. तुमचे काय डोळे गेले का? तुम्हाला त्या टायमाला दिसत नाही का मी कोणाला सोडत नाही मराठा आरक्षणाच्या विरोधात आणि मराठा जातीच्या विरोधात बोललेला. मग तो मराठ्याचा असला तरीही सोडलेला नाही मी, आणि सोडत सुद्धा नाही. हे नाही कळत तुम्हाला? आरोप करायचे म्हणून करायचे. यांचं काय, हे यांचं डोकं नाही राहिलं ठेप्याला. की राजकीय डाव, राजकीय आरोप सामाजिक आंदोलनात वापरायला लागलेत आणि नेमके ते तिथं फसायला लागले. म्हणून यांचा डाव माझ्यावर यशस्वी होत नाहीये. माझ्या प्रति डावात हे हरून जातात. याचं खरं कारण हे, यांना वाटतं आम्ही लय हुशार आहेत, आम्ही मतदान फोडितो, आम्ही ते आमके लोक फोडितो, भिडितो त्यांना, म्हणून ती त्यांच्या पक्षात येतात. मायर तो डाव त्यांचा SIT नेम SIT
घे अहवाल, टाक जेलमध्ये. मी जातीसाठी जेलमध्ये जायला तयार. तू माझ्यावर खोटे गुन्हे दाखल कर, मी जेलमध्ये जायला तयार आहे. लाखाने गुन्हे दाखल केले हो यांनी. आमच्या लोकांनी रास्ता रोको केले म्हणून, अमुक केलं म्हणून. ही नाही का जातीवाद? आम्ही काही केलं की जातीवाद? कसं काय असं होऊ शकतं? म्हणजे आत्ता बहुत चांगलं होतं. आम्ही 13 तारखेपर्यंत, एकदा 13 तारीख झाली की वाईट झालं. कोणची नियती रे भाऊ तुमची? तुम्ही एकजुटीनं मतदान करता, तिथं नाही जातीवाद. आणि आमच्या मराठ्यांनी एकजुटीनं एखादं काम केलं की लगेच जातीवाद. आम्ही कुठं पारावर गावातल्या 10 मराठे जरी एकत्र बसलोत लगेच जातीवादी आम्ही. आणि तुम्ही पारावरती 100 जण बसता, आमची नजर तुमच्याकडं प्रेमाने बघण्याची बसली असते ना भाऊ. आम्ही नाही तुम्हाला जातीवादी समजित. ही असली भावना यांची. कोणची भावना आहे भाऊ तुमची? आम्ही कधी जातीवाद केलेला नाही, पुढेही करणार नाही. आणि गावखेड्यातल्या एकाही महाराष्ट्रातल्या ओबीसी बांधवाला मी आणखी नाही दुखावलेलं नाही. नेत्याला मी सोडत नाही, सोडणार सुद्धा नाही. कारण ते कोणाचेच नसते. ते त्यांचे नाही आणि आमचे नाही. ते राजकीय स्वार्थ त्यांचा भागून घेतात. आणि ते राजकारणी लोक आहेत, ते फायदा उचलतात जातीचा. मग मराठा असो, धनगर असो, कुणबी ओबीसी असो, मुस्लिम असो, दलित असो, जातीचा फायदा उचलतात, ते मोठे होते. आम्हा तसं नाही. मी जातीचाच फायदा करतो. म्हणून गोरगरीब ओबीसी बांधव सुद्धा माझ्यावरती प्रेम करतो की हाच माणूस एक ना एक दिवस आपल्याला न्याय देणार आहे. 100% मुस्लिमाचं आरक्षण कसं मिळत नाही, धनगराचं कसं मिळत नाही ते मी बघणारच. अगदी स्पष्ट शब्दात महाराष्ट्राला, मराठा समाजाला, मराठी माणसांना मनोज जरांगे पाटील आज हे स्पष्ट शब्दात सांगू शकतील का की मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन हे मराठ्यांचं आंदोलन आहे, मराठा समाजाचा न्याय हक्कासाठीचं आंदोलन आहे, त्यामागे शरद पवार यांचा सुदभरही काही कनेक्शन नाही? तसुभर नाही, कसलंच नाही, कसलंच नाही. मी कोणत्या नेत्याचं ऐकून आंदोलन चालूच शकत नाही. मी त्याच दिवशी आंदोलन करायचंच कशाला म्हणते? कोणाचं ऐकून? आणि दुसऱ्याचं ऐकल्यावर कसं असतं माहिती? तुम्हाला उठ म्हणलं कुठं लागतं, बस म्हणलं बसा लागतं. इथं मी कोणाचंच ऐकत नाही, कोणी टप्पर बी नाही मला सांगायची. कोणाचंच नाही. तुम्ही नाव घेतलं त्यांचं तर नाही नाही, पण कोणाचंच नाही राज्यातलं. कोणाचंच पाठबळ नाही, फक्त मराठ्यांचं पाठबळ आहे. मी मराठ्याशिवाय कोणाचं ऐकत बी नाही, कोणाचं ऐकत बी नाही आणि ऐकणार बी नाही. मला जे वाटतं ना इथं माझ्या मराठ्याची ते तिथंच करतो. मी काही वाईट करत नाही. मी मराठ्यांचा अपमान होऊ देत नाही, देणार नाही. माझ्या मराठ्याला मला किंमत आणायची ती मी आणणार आहे आणि आणली सुद्धा. माझा मराठा एक होत नव्हता, तो केला पण, आणि मराठा समाज एक झाला पण. मराठा समाजावरचं दुःख आणि अन्याय मी सहन करू शकत नाही. कोणत्याही टोकाला मला जायची वेळ आली, उद्या सकाळी मी 10 वाजता म्हणजे 8 जूनला आमरण उपोषण करतो. सरकारने येऊन मला गोळ्या जरी घातल्या तरी मी हटत नाही. मला जेलला जरी टाकलं, मी जाहीरपणानं मराठा समाजाला सांगतो, मला जेलला टाकलं तरी मी जायची तयारी. मला उपोषण नाही करू दिलं तरी, मला मारलं बी इथं, मला हल्ला जरी घडून आणला पहिल्यासारखा सरकारनं, तरीही मी हटत नाही. मला काही केलं तरी मी इथून हटत. मी मराठ्यांना आरक्षण मिळवून दिल्याशिवाय हटत नाही. मी सरकारला आंदोलन मोडून देणार नाही. मराठा समाजाला माझी विनंती, हे कामाचे दिवस आहेत, कालपासून पाऊस पडतोय. आपलं शेतीवर जीवन, एकानंही शेतीचं काम सोडून आंदोलनाकडे यायचं नाही. आपले लेकरं बाळ उपाशी मरता कामा नये. आधीच आपले लेकरं बाळ उपाशी मरावत, आरक्षण मिळू नये म्हणून खूप जण आपल्यावर टपलेले. कोणासंग वादही करायचा नाही, कोणाच्या पोस्ट पण टाकायचा नाही. आपल्याला मुद्दाम झुंजवलं जातं आणि आपली जात संपली पाहिजे. आपल्यात भांडणं लावते, आपल्याला झुंजत ठेवायचं आणि आपल्या जातीचं वाटोळं करायचं. 2 भाग जातीचे पडले पाहिजेत, हे षडयंत्र आहे. कोणी वाद करायचं नाही. कोणी शेतीचं काम सोडून अंतरवालीकडे अजिबात यायचं नाही. आधी शेतीच्या कामावर का, मी काय तुम्हाला येऊ नका इकडं असं म्हणत नाहीये. मराठा समाजाला काम बुडून एकानं सुद्धा यायचं नाही. सगळ्यांनी कामं करायचं. आता बेभरणाचे दिवस आहेत, शेतीचे कामं करायचे दिवस आहेत, पाळ्या आणायचे दिवस आहेत, पेरणी करायचे दिवस आहेत. लेबर मिळत नाहीये, काम करायला अडचणी येतात. आपल्या आईबाप शेतात झुलतेत. आपले सगळ्या पोरांनी तिथं कामं करू लागा शेतात. आणि आपली शेती कसा, कारण ती आपल्याला आयुष्यभर, लक्ष्मी आपल्यासाठी ती आपल्याला आयुष्यभर अन्नधान्य देते खायला. त्यामुळे तिला तिची ओटी पहिली धरती मातेचे भरा. इकडे यायचं नाही. मला कोणी काय करत नाही. किती पोलीस फोर्स येऊन द्या, किती सरकारला डाव टाकून द्या, अरे तुमचं पोरग आहे मराठ्यांनो, खचत नाही, घाबरत नाही मी कोणाला. येऊन द्या काय यायची ती, किती पोलीस येऊन द्या, किती मोडाचे डाव करू द्या,
मी मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय हटू शकत नाही म्हणजे नाही. मराठ्यांनी फक्त कामं बुडून अंतरवालीकडे यायचं नाही, कारण इकडे चिखल झालाय, गाड्या लावायला जागा नाहीत, अनेक अडचणी. मी तुमच्यासाठी इथं आहे, जीवाची बाजी लावून लढतो, मी मरायला तयार इथं, काळजी करू नका. कामं करा, शेताने इकडे येऊ नका. सरकारला काय डावं टाकतंय याच्यावर बारकाईने लक्ष ठेवा. मनोजराव धन्यवाद. एक आक्रमकता आणि त्याच वेळी एक समंजसपणा इतर सर्व समाज घटकांबद्दल समंजसपणेच बोलण्याचा. हेच ओपन फोरम आहे. सरळ स्पष्ट प्रश्न असतात आणि मनोज जरांगे यांनी बेधडकपणे जी उत्तरं दिली ती तुम्ही ऐकलीत. भविष्यातही पुढारी न्यूज ओपन फोरममध्ये असेच पुढारी येतील आणि वेगवेगळ्या ब्रेकिंग देत बेधडकपणे बोलतील. तुम्ही पाहत राहा पुढारी न्यूज, आवाज जनतेचा. जरी चतुर असले काही जण तरी मी पण महाचतुर आहे. आम्हाला आनंद आमच्या आरक्षणात आरक्षण देऊन आमच्या लेकराच्या डोक्यावर बोलायला पाहिजे, हा आमच्यासाठी महत्वाचा.